आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही. गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची लाईन. पडद्यामागे काय घडतंय? मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना मध्यस्थांची भूमिका बजावण्यासाठी गेलेले सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आताही महाजन यांची एकट्याची भूमिका की भाजपची लाईन आहे असा सवाल निर्माण झाला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी 2 वेळा उपोषण केलं आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात 24 डिसेंबर अशी हेडलाईन सरकारने दिल्यानंतर अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. दुसरीकडे सरकारचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका मांडली जात आहे का असा सवाल निर्माण झाला आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेटवर ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका जरांगे पाटील वारंवार लावून धरीत आहेत. या मागणीवरून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपण तर कुणबी म्हणून आरक्षण केव्हाच घेणार नाही अशी भूमिका एका पत्रकार परिषदेत घेतली होती. यावर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे ही मागणी असली तरी हे शक्य नाही. राज्यात ज्यांच्या कुणबी नोंदा आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप झाले आहे. मनोज जरांगे यांची मागणी मांडत आहेत हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना दुखवायचं नाही. ओबीसीचं आरक्षण काढता येणार नाही. मराठ्यांना घाईगडबडीत आरक्षण देऊन त्यांची फसवणूक करण्याचं असं आता होता कामा नये असेही महाजन यांनी म्हटले आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही हे मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांना देखील माहिती आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, गुरु विचारवंत यांनी सर्वांनी विचार करून ठरवले आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही. SC-BC कोर्टातून SSCB कोर्टातून मिळेल त्यातून न्याय मिळेल. कोर्टाने आधी मराठ्यांना आरक्षण नाकारले आहे त्यावर फेर याचिका केली आहे. यातून समाजाला नक्की न्याय मिळेल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्यावर नाराज नाही. मराठ्यांना घाईघाईने आरक्षण देता येणार नाही. घाईघाईने दिलेले आरक्षण कोर्टात टिकणार नाही. पूर्वी राणे समितीने 10 दिवसात आरक्षण दिले होते. कोर्टात ते टिकले नाही. कोर्टाने ते फेटाळून लावले. त्यामुळे आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले. मनोज जरांगे यांच्यावर आपण नाराज झालो नाही. 4 वेळा त्यांच्याकडे गेलो. शेवटच्या वेळी लांब राहिलो असं नाही. मी त्यावेळी बाहेरगावी होतो त्यामुळे उपोषण सोडायला जाऊ शकलो नाही असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.